मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने स्टोरीटेल कट्टा असणार आहे. होय मित्रांनो, आज आपण एक असा विषय ऐकणार आहोत जे खरं तर आपल्याशी संबंधित आहे, मात्र थोडासा बाजूला पडला होता. पण जे माध्यम आपण वापरतो आहोत ऐकण्याचं, त्याच्याशी ते निगडीत आहे. हल्ली वाचन कमी झालंय ही ओरड सगळीकडे आहेच. म्हणजे ही भारतातच नाही जगभरात आहे. मग वाचन जर कमी झालं असेल तर लोक काय कन्झ्युम करत असतील? फक्त डिजिटल मीडिया? मग त्यांचं वाचन बाजूला पडणार? इथून पुढे वाचनाचा पर्याय काय आहे? जगभरात काय तो समोर आलेला आहे? ऑडिओ बुक्स विशेषतः हा आता प्रयोग नसून तो खऱ्या अर्थाने पर्याय म्हणून पुढं आलाय असं दिसतं. हे नेमकं काय आहे चित्र? हेच आज आपण उलगडणार आहोत आणि त्यासाठी मी बोलतं करतो आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख म्हणून तुम्ही ज्यांना ओळखता ते आणि स्टोरीसाइड इंडिया जी आहे, जी पब्लिशिंग फर्म आहे, त्याचे प्रमुख योगेश दर्शक यांना. योगेश, नमस्कार. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार संतोष. खूप दिवसांनी आपला योग आलेला आहे. खरे ओव्हरऑल वाचन कमी झालेलं आहे. जगभरात ही ओरड आहे. भारतात तर आपण पाहतोच आणि विशेषतः तरुण पिढी वाचत नाही असं आपण म्हणतो. जी पुस्तकं वाचून आपण मोठे झालो आणि त्यांनी ज्या पुस्तकांनी आपल्याला घडवलं, ती पुस्तकं ऐकणं हा देखील एक वेगळा अनुभव आहे आणि तो आपण घेतोय. आपल्या स्टोरीटेलच्या माध्यमातून अनेकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. म्हणूनच आज हा विषय आपण थोडा जगाचं चित्र समजून घेऊ पहिल्यांदा आणि त्यानंतर भारतात नेमकं काय चाललेलं आहे, ऑडिओ बुक्सचं जग काय आहे, जगातलं ऑडिओ बुक्सचं जग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते ओहापोह आज आपण करूया. पहिला प्रश्न, जगात आज वाचनाची परिस्थिती काय आहे? जगात वाचनाची परिस्थिती जर आपण म्हणली, तर वाचन हे जगभरामध्ये कमी होतंय, हे आता आकड्यांनिशी सिद्ध झालं. म्हणजे आपण जेव्हा 2 वर्षापूर्वी बघायचो, जेव्हा आपण ऑडिओ बुक्स विषयी तेव्हाही बोललो होतो. तेव्हा मी म्हणेन, की वाचनाला ऑडिओ बुक प्लस होतं. पण जशी-जशी आता वर्ष गेलीत आणि लोकांच्या सवयी बदलल्यात, नवी पिढी वर आली आहे, तसं म्हणता येईल, की तरुण पिढीला वाचन हे कमी झालेलं आहे आणि हे सगळ्या जगातले आकडे सांगतात आपल्याला. ते वाचन गेलेलं नाहीये. ते अजूनही खूप मोठं आहे, पण वाचन कमी झालंय. कमी झालं. हो. म्हणजे हे फक्त भारतापुरतं चित्र नाहीये. नाही भारतासाठी मी म्हणेन, की अजून ते मे बी चित्र सेम तसं नसेल. पण जगाचा विचार केला, की अमेरिका हे सगळ्यात प्रगत मार्केट आहे याच्यामध्ये. तर अमेरिकेमध्ये त्यांनी मागच्या वर्षी एकतर ऑडिओ बुक्स हे आता ऑलमोस्ट जगात $10 बिलियन मार्केट झालं, जे की खूप मोठं आहे. जे एकेकाळी जिथं ऑडिओ बुक्स ह्या प्लस होत्या, आता ऑडिओ बुक्स हे बऱ्याचशा देशांमध्ये किंवा अमेरिका, युरोपमध्ये ही आवश्यक गोष्ट झालेली आहे, प्रकाशन व्यवस्थेसाठी. तसेच तरुण मुलं ज्यांना आपण जेन झी म्हणतो, तर मागच्या वर्षी अमेरिकेत त्यांनी एक रिसर्च केला, तर 52% जेन झी लोकांनी ऑडिओ बुक्स ऐकलेले आहेत, पण 32%नीच फक्त पुस्तक वाचलेलं आहे. हो. तर आता TikTok असेल, Instagram शॉर्ट्स असतील, YouTube शॉर्ट्स असतील किंवा काय रील्स असतील, तर त्याच्यावरनं दिसतं की ही जी नवीन येणारी पिढी आहे, जे तरुण मुलं आहेत, ते जास्त ऑडिओ फर्स्ट जनरेशन आहे कंपेअर्ड टू रीडर्स, जे की तुमची अजूनही मे बी ओल्डर जनरेशन रीडिंग फर्स्ट आहे. तरुण जनरेशन ही ऑडिओ फर्स्ट तयार होतीये. वा. म्हणजे जेन जी आहे ती आता ऑडिओ फर्स्ट जनरेशन आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर? असं आता दिसतंय काही-काही प्रमाणामध्ये. जगात तरी. जगात तरी. मग आपल्याकडे जी तक्रार आहे, की वाचन कमी होत चाललं आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही रास्त आहे त्या अर्थाने. कारण ती पिढी पण बदलते आहे ना. ती रास्त पण आहे. पण मी म्हणेन, की जगामध्ये जेवढे ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म दिलेत, आपल्याकडे आहेतच तसे. स्टोरीटेल आहे, कुकू आहे, ऑडिबल आहे आणि त्यांचे आकडे तसे चांगले आहेत. आता युजर बेसमध्ये जर विचार केला आपण, तर भारतामध्ये 5-10 लाखच्या जवळपास लोकं सबस्क्रिप्शन देत आहेत या सगळ्या प्लॅटफॉर्म्सचं. जरी आपल्याकडे अजून Spotify लॉन्च नसेल झालेलं तरी. तर भारतात अजूनही पुस्तकं आहे. त्यांचे ऑडिओ मला वाटतं, की आपण मी बाकी जगापेक्षा मी 10 वर्ष मागे आहे. पण ऑडिओ ऐकण्याची, ऑडिओ मॅच्युरिटी ही वाढलेली आहे. म्हणजे एकेकाळी जिथं स्टोरीटेलवर लोकं भारतामध्ये ऑन एन एव्हरेज 6 घंटे पुस्तक ऐकत असतील महिन्याला, आज तिथं ते 16 घंटे ऐकतायत. म्हणजे आज जे आमचे सबस्क्रायबर आहे, ते महिन्याला 2 ते 3 पुस्तकं ऑन एन एव्हरेज ऐकतात ते. म्हणजे याचा अर्थ असा, की ते कन्झम्पशन आता वाढलेलं आहे. ते कन्झम्पशन वाढलंय, लोकांची सवय वाढली आहे आणि जसा प्रवास वाढतो, तसं प्रवास करताना पुस्तकं ऐकायची लोकांची इच्छा पण वाढलेली आहे. हं.
पण स्टोरी टेल जे अन्य देशांमध्ये आहे, मला वाटतं जवळपास 30 देशांमध्ये स्टोरी टेल आहे. स्टोरीटेल तसं 150 देशांमध्ये आहे, जे नुसतंच अवेलेबल. 25-30 देशांमध्ये ॲक्टिव्हली अवेलेबल आहे, की जिथे लोकं आहेत. बरोबर. त्या त्या देशांमधलं साधारण चित्र काय दिसतं तुम्हाला? नाही, जे की तुमचे डेव्हलप्ड स्कॅन्डिनेव्हियन देश किंवा काय आहेत, हां. तिथं तर आम्हाला दिसतं की फिनलँडमध्ये असेल किंवा स्वीडनमध्ये असेल, जे आपण गोष्टी म्हणतो, फिक्शन बुक्स म्हणतो, तिथं ऑडिओ हे ऑन एन एव्हरेज प्रिंटच्या जवळपास किंवा पुढे पण गेले असं म्हणता येत आहे. आणि बाकीचे डेव्हलपिंग देश आहेत किंवा जिथं आता एक रिझनेबल कस्टमर बेस आहे. मे बी तुर्की असेल, नेदरलँड्स असेल, बुल्गेरिया असेल, तिथेही लोकं एक जे आता तुमचं चांगलं पुस्तक असेल तर ऑडिओ असलंच पाहिजे. आणि इनफॅक्ट मी हे भारतामध्ये पण म्हणेन. म्हणजे भारतामध्ये मी आत्ताच मल्याळममधल्या एका पब्लिशरला बोलत होतो किंवा इंग्लिशमधल्या पब्लिशरना बोलत होतो. हे सगळे पब्लिशर्स जे 20-30 ऑडिओ बुक करायचे, ते ह्या वर्षी ते म्हणतात, की आम्ही आता 200 करणार, 150 करणार. इव्हन स्टोरीटेलमध्ये पण आपण मध्ये 1-2 वर्ष ऑडिओ बुक तयार करणं काही कारणांमुळे आपण कमी केलं होतं. एकूणच आता माध्यम म्हणून एक किंवा माध्यमातला प्रयोग म्हणून ऑडिओ बुककडे पाहिलं जायचं पहिल्या काही काळापर्यंत. म्हणजे अगदी मला वाटतं 2015 नंतर तू जेव्हा भारतात आलास आणि त्यानंतर स्टोरीटेल काही 1-2 वर्षात घेऊन आला आणि त्यानंतर एक इंट्रोडक्शन आपल्याकडे झालं आणि तेव्हा हा प्रयोग होता ना तेव्हाच. आता तो प्रयोग राहिलाय का? ते आता तो प्रयोग नाही राहिलाय. म्हणजे आता आज स्टोरीटेलला भारतात येऊन ऑलमोस्ट 9 वर्ष झाले. बाकीचेही प्लॅटफॉर्म सगळे आहेत आणि सगळे कमिटेड आहेत, स्थिरावले आहेत कुठल्यातरी लेव्हलला आणि पुढे वाढण्याचा विचार करतायत. तर इव्हन स्टोरीटेलमध्ये पण सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला इंटरनली असतो, तो एकच असतो, की भारतात आपण वाढणार कसे ते सांग. तर तो प्रयोग म्हणून नक्कीच राहिला नाहीये. मला इथं पब्लिशिंगविषयी अजून एक गोष्ट मला सांगावी वाटते, ती की मागच्या वर्षी जे पॉकेट बुक असतात ना, जे स्वस्तातले पुस्तकं छापले जायचे, ते अमेरिकेमध्ये ते प्रमाण खूप मोठं होतं आणि इनफॅक्ट ते कमी होतंय. म्हणजे बरेचसे पब्लिशर्स हे ते स्वस्तातले पॉकेट बुक छापायचे बंद करून टाकतायत. कारण की लोकांना ते स्वस्तातले पॉकेट बुक नाही घ्यायचे. त्यांना महागडे पुस्तकं विकत घ्यायचे. महागडे पुस्तकं इनफॅक्ट विकले चालले. हां. पण जो पॉकेट बुकचा वर्ग आहे, जो तुमचा मे बी गठ्ठेरी पुस्तकं घ्यायचा, रोमॅन्स घ्यायचा, क्राईम घ्यायचा, हा जो फ्रिक्वेंट रीडर आहे, हा तुमचा ई-बुक आणि ऑडिओकडे वळलाय. म्हणजे जे मी म्हणतो, की ई-बुक आणि ऑडिओ बुक कुठे गेल्यावर, तर मी म्हणेन, की लोकं अजूनही आवर्जून पुस्तक विकत घेत आहेत. की त्यांचा आवडता जर लेखक असेल ना, तर लोकं जास्त पैसे देऊन हार्डकव्हर विकत घेतायत. जे आपल्याला Kickstarterवर म्हणजे वेगवेगळे लेखक जातायत. Shopifyवर आपल्या वेबसाईट्स तयार करतायत. ज्यांचे स्वतःचे आहेत. इव्हन मराठीमध्ये पण मी विचार केला, तर आता नितीन थोरातसारखा लेखक आहे, ज्यानं स्वतःचं प्रकाशन व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे उभी केली, एक लेखक फर्स्ट म्हणून. बरोबर. आणि हे तुम्हाला जगभर दिसतंय, की लेखक, प्रकाशक, वाचक आणि ऐकणारे ह्यांचं इक्वेशन खूप फ्लुइड आहे आता. पण हे फ्लुइड जरी असलं, तरी जसं मी म्हणेन, की ऑडिओ बुक ह्या 100% आता ऑप्शनल नसून कंपल्सरी झालेले आहेत. म्हणजे इव्हन मी सांगतो, की मराठीमध्ये पण आपण सांगितलं पुस्तकं जे आपण रिलीज करतो, त्याला आज खात्रीशीररित्या आपल्याला पहिल्या 3-6 महिन्यात 300-500 लोकं ऐकतात. चांगलं पुस्तक असेल, चांगलं बॅकअप असेल तर. बरोबर. प्रिंटमध्ये पण आपल्याला माहिती आहे, की बऱ्याच वेळा तुमचं पहिला आवृत्ती ही 500-1000 ची असते. बरोबर. तर जे सगळे चांगलं पुस्तक काढतात, त्यांनी ऑडिओचा विचार केलाच पाहिजे. पण साधारण आता जसं तू सांगितलं, की हा ट्रेंड वाढतो आहे नक्कीच आणि आता एकतर पहिली गोष्ट म्हणजे स्थिरावलंय. ऑडिओ इंडस्ट्री आता भारतात स्थिरावली असं आपण म्हणू शकतो. स्टोरी टेलचा जर विचार केला, कारण त्याचं एनालिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणून. साधारण कुठल्या गोष्टी आपल्याकडे जास्त ऐकल्या जातात? कुठल्या ह्याची जास्त मागणी आहे? साधारण काय चित्र आहे आत्तापर्यंतचं आणि इथून पुढं काय असेल? स्टोरीटेल आपण जर विचार केला 9 वर्षामध्ये जेव्हा लोक सुरुवातीला आले, तेव्हा नैसर्गिक होतं, की त्यांना ज्या गोष्टी नेहमीसाठी म्हणून माहिती होत्या, त्या गोष्टी त्या ऐकायच्या होत्या. कारण की हा बराचसा नवा ऑडियन्स होता, ज्यांनी विविध पुस्तकं नसतील ऐकली. जसं की मृत्युंजय, जे खूप वर्ष आपल्याकडे नंबर 1चं टायटल होतं. आता स्टोरीटेलचं मे बी मार्केटिंग असल्यामुळे किंवा जर विचार केला तर असं स्टोरीटेल मार्केट करत नाही आता. तर आपल्याकडचा ऑडियन्स हा बऱ्यापैकी लॉयल ऑडियन्स आणि पुस्तकांचा प्रेमी ऑडियन्स आहे. तर हा ऑडियन्स जे तुमचे ट्रॅडिशनली जे पुस्तकं चालतात, मग क्राईम रोमॅन्स आहे.
की जे आपण लायब्ररीमध्ये पण बघतो. तर ह्या टाईपची पुस्तकं चालतात. पण जर आपण ग्लोबल विचार केला, तर ग्लोबली ऑलमोस्ट सगळ्या पद्धतीची पुस्तकं चालतात. कारण की तुमचे आकडे एवढे मोठे आहेत आता. स्टोरी टेललाच ग्लोबली 25 लाख पेड सबस्क्रायबर आहेत. बरं. त्याच्यामध्ये मी अमेरिका आणि ह्यांचं म्हणजे आपण ऑडिबलचा त्याचा विचार केला, तर हा आकडा करोडोंच्या घात चालल्यासारखा चाललाय सबस्क्रायबरचा. आजकाल जे भारताच्या बाहेरच्या बऱ्याचशा देशांमध्ये समजा आता स्वीडन असेल किंवा अमेरिका असेल, प्रत्येक चांगल्या पुस्तकाचं ऑडिओ बुक येतच. पुस्तकं सोबतच येतात. म्हणजे तर ते मगाशी जसं आपण म्हणालो, की आता तो प्रयोग राहिलेला नाहीये. तो आता ते एक टूल झालेलं आहे. ते एक माध्यम होऊनच बसलेलं आहे त्यासोबत. आपल्याकडे पण आता हार्परचं लेटेस्ट त्यांनी वीरदासचं पुस्तक केलं, चेतन भगतचं केलं. ते सगळे पुस्तकं ऑडिओमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेत सगळ्या याचा प्लॅटफॉर्म. दुसरा अर्थ असा, की जे प्रकाशक आहेत, त्यांना देखील आता इथून पुढे दुसरा पर्याय दिसत नाहीये, ऑडिओ बुक्समध्ये आल्याशिवाय. हो. बरोबर? की जसं तुम्ही प्रिंट काढतात, हार्डकव्हर काढतात, तसंच तुम्ही ऑडिओमध्ये पण उपलब्ध करतात. कारण की जर तुमचा अ, म्हणजे रसग्रहण करणारा जर श्रोते तिथं आहे, तर तुम्ही ते केलंच पाहिजे. आणि जे की जगातले बहुतेक ग्लोबल पब्लिशर करतात. बरोबर. पण हे ऑडिओ बुक्स ऐकणाऱ्यांचं जर प्रोफाइलिंग केलं, आता आपल्यापुरतं जरी आपण पाहिलं ते, तर साधारण काय दिसतं? म्हणजे कुठला एज ग्रुप जास्त आहे, कुठला एज ग्रुप येतो आहे, वाढतो आहे, काय असं? नाही, हे जर आपण जगभर बघितलं, तर तरुण वर्ग हा ऑडिओ बुककडे म्हणजे इव्हन स्टोरीटेल असेल, भारतात काही असेल, 20 ते 40 चा जो वर्ग आहे आणि मे बी मी म्हणेन की 40चा वरचा जो वर्ग आहे, त्याच्यामध्ये नाहीत असं नाहीये, पण त्याच्यामध्येही बहुतांश लोकं हे प्रिंटवाले आहेत. भारताचा बाहेर विचार केला तर हाच आकडा मे बी 60च्या वर जास्त प्रिंट आहे, 60च्या खाली ऑडिओ आहे. आपल्याकडे मे बी तो 40च्या वर आहे आता तरी. म्हणजे प्रिंट फर्स्ट वाला वर्ग आत्ता जरी आपल्याकडे जास्त आहे, पण तो झपाट्याने कमी होऊ शकतो आणि ऑडिओ फर्स्ट वाला वाढू शकतो इन फ्युचर. हो. आणि जसं मी म्हणलं की ऑडिओ फर्स्ट म्हणजे ऑडिओ ओन्लीचं प्रमाण काही एवढं नाहीये. ऑडिओ फर्स्ट याचा अर्थ असं की की प्रेफर्ड. हे जे ऑडिओ फर्स्ट वाले लोकं आहेत, हे पण त्यांच्या आवडत्या लेखकाचं त्यांचं आवडतं पुस्तक नंतर आवर्जून विकत घेतात. हां. फक्त एक होतं की हा जो ऑडियन्स आहे, की जो स्वस्तातले पुस्तकं घ्यायचा किंवा खूप सारे पुस्तकं वाचायचा, ऐकायचा, तो आता ऑडिओ आणि किंडलचा पण ऑडियन्स तोच आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये. जर आपण विचार केला ई-बुकचा ऑडियन्स पण तोच ऑडियन्स आहे. पण तुझ्या लेखी प्रत्येकाची एक स्ट्रेंथ असते बा, प्रत्येक प्लॅटफॉर्मची. तर स्टोरी टेलिंगची स्ट्रेंथ काय आहे? आणि जर परवानगी असेल तर तू इतरांची पण सांगू शकशील. ही स्टोरी टेलची स्ट्रेंथ आहे, तर स्टोरी टेल की कॅटलॉग मोठा आहे आणि अनलिमिटेड लिस्टिंग आहे. त्याच्यामुळे सगळे पुस्तकं नसतील, पण जेवढे पुस्तकं आहेत त्याच्यामधले तुम्ही कितीही वाचा. काही बंधन नाहीये. तर त्याच्यावर जर तुम्ही ऑडिबलमध्ये गेलात तर त्याचा कॅटलॉग मोठा आहे आणि आता आपणही आपली पुस्तकं ऑडिबलला देतोच आहेत. जे स्टोरी साइडनं केलेले आहेत असे. पण तिथं क्रेडिट सिस्टम आहे. त्याच्यामुळे ते काही इन्क्लुडेड आहे, काहीसाठी तुम्हाला क्रेडिट वापरावं लागतं. तर त्याचा एक असं वेगळं हे आहे. आणि आपण कुकूसारखं बघितलं तर त्यांचं ते जास्त एआय स्टोरी टेलिंग आणि जास्त पॉप्युलिस्ट किंवा तिकडं जे आहे. तर आय थिंक आता मी स्वतःही कधीतरी हे वापरलेलं आहे, ते वापरलेलं आहे. स्टोरी टेलचं तर मी मागच्या आता ऑलमोस्ट 11 वर्षापासूनचा सबस्क्रायबर आहे. तर आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या आपल्या स्ट्रेंथ आहेत. पण महत्त्वाचं पुस्तक जर विचार केला, तर पुस्तकाचं काम आहे की सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल राहायला पाहिजे. आणि ते आता होत आहे. ते आता होतंय. व्हेरी गुड. आता 2026 आता वर्ष सुरू झालेलं आहे. खरं तर आता आपण मार्चमध्ये एंटर करतो आहोत. तरी देखील पुढची म्हणजे तुमचं कॅलेंडर मला वाटतं डिसेंबरपर्यंत असतं, जॅन टू डिसेंबर. तर आता वर्षाचा पहिला टप्पा आहे म्हणून हा प्रश्न. यावर्षी स्टोरी टेलवरती काय वेगळं असणार आहे? काही लोकांना ऐकायला मिळणार आहे? आता हे स्टोरी साइट म्हणून मी सांगू शकतो, की स्टोरी साइट म्हणून की आम्ही जे पुस्तकं करतोय, की आता सौरभ वागळेचे लोकांना पुस्तकं आपण 6 पब्लिश केले तरी लोकांना आवडले. तर त्याचे पुढचे 3 पुस्तकं यावर्षी येणार आहेत. आपण समरचे पुस्तकं केले होते मागच्या वर्षी, त्याचे पुढचे 2 पार्ट आपण करतोय. सुहास शिरवळकरांची आपण दर वर्षाला पुस्तकं करत राहतो, तसेच त्यांचे पुढचे काही पुस्तकं येणार आहेत. आणि अजून मी नाव नाही घेणार, पण 2-3 मराठीतले खूप मोठे ऐकावेत असेही पुस्तकं ह्यावर्षी स्टोरी साइट रिलीज करणार आहे. आणि स्टोरी टेलचा विचार केला तर स्टोरी टेलवर आता फ्रंट पेज सगळं एआय झालेलं आहे.
त्याच्यानंतर स्टोरी टेलवर एखादं AI असिस्टंट चालू आहे जीनी बनून, की जे त्याच्याशी तुम्ही गप्पा मारू शकतात. कारण की AI हे ऑडिओमध्ये आता हा ट्रेंड आहे. म्हणजे मागच्या वर्षीपासून एक्सपेरिमेंटेशन चालू आहे, की तुमचे जे पुस्तकं ऑडिओत नाहीयेत त्यांना AIमध्ये आणता येतं. तुमच्या पुस्तकाला जो व्हॉईस असतो, तो व्हॉईस तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्हाला जो पाहिजे तो व्हॉईस टाकता येतो. म्हणजे ह्या वर्षी तसे एआयचे बरेच अजून काय-काय एक्सपेरिमेंट येतील असं मला वाटतं. आता ह्यातले कुठले राहतील, कुठले नाही, हे तर लोकांच्या मनावर आहे. पण एक एक्सपेरिमेंट स्टोरीटेलनी केला होता अर्थात ग्लोबलला. एआय नीच कथा लिहिली होती, एआयचाच हो. आवाज होता. त्याविषयी थोडं. तो तर आय थिंक 1.5 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी रिलीज केला, त्याच्या वर्षी आधी होता. तर तेव्हा तर आमच्या लक्षात आलं होतं, की एआय सोबत गोष्ट लिहिणं सोपं काम नाहीये. कारण की ॲज अन एडिटर म्हणून एआय लिहितो पटपट, पण मग ते रिपिटेटिव्ह होत होतं. म्हणजे ते एडिटिंगमध्ये ते काम फास्ट व्हायचं, पण मेंटली जास्त थकवणारं होतं. आणि एआय व्हॉइसिंग तर दर 6 महिन्याला पुढच्या लेव्हलला चालली आहे. तरी पण असं अजून असं नाहीये, की तुम्ही सगळे पुस्तकं एआयमध्ये करा. एआय तेवढं नाहीये. आय थिंक मला वाटतं, की अजूनही लोकांना कुठेतरी माणसाचा आवाज बरा वाटतो. पण एआयमध्ये एक्सपेरिमेंटेशन तर होणार आहे. म्हणजे आणि आपण जर जगातले ट्रेंड बघितले, तर आता इमर्सिव्ह ऑडिओ आहे, 3D ऑडिओ आहे. त्याच्यानंतर पुस्तकं एकाच माणसाच्या आवाजात व्हायच्या ऐवजी दोघांच्या तिघांच्या आवाजात आहेत. त्यांचं मायक्रो ड्रामा आहे, की जिथं 10-10 मिनिटांचे एपिसोड आहेत. असे खूप सारे प्रयोग आता चालू आहेत. आणि त्यातनं आणखी हे चित्र भविष्यात बदलू शकतं. आणखीन बदलू शकतं. मला म्हणजे जगामध्ये विचार केला तर काही मार्केट्स आहेत, की आता नॉर्थर्न युरोपमधलं आपण किंवा अमेरिका, की जिथं बहुतेक लोकांकडे ऑलरेडी ॲप आहे. त्यांना ॲप माहिती आहे, वापरता येतं आणि तिथं एक चांगल्या प्रमाणामध्ये लोकांची यूज टू झालेत ते. भारतात विचार केला, तर भारतात मला वाटतं, की आपण अजूनही मे बी ते कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कर्व्ह असतो गार्टनरचा, की इंडस्ट्री चालू होते, हाईप असतं. मग गोष्टी घसरतात खाली. मग ते एका लेव्हलला येतात आणि तिथून त्या पुन्हा वर जायला चालू होतात. तर ऑडिओचा हाईप झाला, मग 2-4 वर्ष खाली गेला. तर मग आम्ही पण गेलो होतो. आणि मग आता पुन्हा वर जायला चालू झालं. आता हे जे वर जाणं हे जास्त सॉलिड आहे. तर ऑडिओचं आता असं वर जायला चालू झालेलं आहे. अ, आता ते कुठं जाईल, किती जाईल, त्याच्यामध्ये भारताचं स्पेसिफिक जे आहे, की आपली जी तरुण पिढी आहे बऱ्यापैकी, ती बरीचशी आता इंग्लिश लँग्वेजमधली आहे. एका पर्टिक्युलर म्हणजे आजकाल मराठी शाळा, इंग्लिश शाळांचं प्रमाण काही असं हे नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याकडं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असल्यामुळे लोकं वाचायचं थांबवतात. एक 6वी ते 12वीच्या दरम्यान. तर आपले थोडेसे अजून जगाच्या प्लस आपले वेगळे चॅलेंजेस आहेत. पण आय थिंक एआयच्या मदतीनं अजून एक्सपेरिमेंट काय करता येईल, ह्या ऑडियन्सपर्यंत कसं पोहोचता येईल. कारण की ह्यांना ऑडिओ ऐकायला आवडतो हे तर माहिती आहे. म्हणजे आता फक्त त्यांना तेवढ्या चांगल्या वाटतील ह्या गोष्टी तयार करणं त्यांच्यापर्यंत नेणं हे काम आहे आपलं. बरोबर. आणि स्टोरीटेलवरती अनेक भाषा आहेत, अनेक भारतीय भाषा आहेत. तर पहिले टॉपच्या 3 कुठल्या आहेत बरं जे ऐकले जात आहेत? मराठी, तमिळ आणि मल्याळम. अच्छा. कारण की स्टोरी टेलचा म्हणजे आपला कॅटलॉग पण मराठीचा मोठा आहे. आपण मार्केटिंग पण केलं होतं. त्यामुळे मराठी ऑडियन्स आपल्याकडे अजूनही आहे. पण मराठी, तमिळ, मल्याळम या 3 भाषा आपल्या टॉपच्या 3 म्हणता येतात. त्यातनं एक आपल्याला एक कळतो, एक अंदाज येतो, की साधारण कुठल्या भागात वाचन संस्कृती जास्त आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारला. हो. वाचन संस्कृतीला पूरकच आहे ऑडिओ बुक. मात्र आता एक टूल म्हणून किंवा एक माध्यम म्हणून ते आता खूप सशक्त झालेलं आहे. जसं योगेशने मगाशी सांगितलं, की आता प्रयोग राहिलेला नाहीये. इथून पुढं एक साधनच बनलेलं आहे जणू. असा आता तो प्रवास त्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. योगेश, खूप खूप धन्यवाद तुझे. आणि खूप अशी इंटरेस्टिंग माहिती आपण पुन्हा एकदा काही नवीन देऊया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.